मित्रांनो, राज्य सरकार राबवित असलेले अनेक योजनांपैकी टॉप 10 म्हणजेच 10 योजनांबद्दल माहिती देण्यासाठी स्वयं राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या घरी येणार आहेत. याची घोषणा त्यांनी स्वयं केलेली आहे. तुमच्या घरी कधी येणार आणि कोणकोणत्या योजना आहेत जे राज्य सरकार तुमच्यासाठी राबवित आहेत, या सर्व माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री म्हणून मी स्वतःसुद्धा उद्या 15 कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल. यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं, आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या, लाडकी बहीण तर आलीच, लेक लाडकी लखपती आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे, कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट, महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम हे टॉप 10 कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं, त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही या बाबतीत विचारपूस करणं, लाभ मिळाला नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी, आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं, ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय. याचा शुभारंभ उद्यापासून होईल. उद्या 15 कुटुंबांना भेट देणार, त्या कुटुंबामध्ये त्यांच्याशी बोलणार, कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल, ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माहिती देणं, आणि त्याचबरोबर ज्या 10 योजना आहेत, म्हणजे 10 पेक्षा जास्त योजना आहेत, परंतु आपण 10 योजना एक प्रायोरिटी करू, एक टॉप 10 ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ. आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली, 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला, म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो अप्रेंटिसशिप करेल, आपल्या सरकारी महामंडळं असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल, पण त्याचं स्टायपंड जे आहे, प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे. म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं, त्याचबरोबर 3 सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला, तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादं ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ कसा मिळेल, 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटी मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत, त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं. त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे 7.5 HP पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांची माहिती मागवणं, शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल, परंतु त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे. त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण, आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं, आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं. म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेक लाडकी लखपती आहे, म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठ नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे.
आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. त्यामुळे एक पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.